बोला महाकाल महाराज की जय. तो हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू अवर चॅनल जय खानदेश. तर आता आमच्या नयन इकडे सगळे गाडीवाला भाऊ आहे. अहो इकडे ही त्या पांड्या आहे. तर इकडे मस्तपैकी आरवीर बांधतोय. अहो भाऊ इकडे विडा घेऊन उभा आहे देवाच्या पुढे. अहो रिकामा कडकडा करतोय निघायच्या आधी काय रे बामजून. आज आम्ही निघतोय खाटू समजायसाठी. गाडीची मस्तपैकी पूजा विजा करताय. आपण कोणत्या मंदिरात आलोय का? हरेश्वर. तर निघायच्या आधी मस्तपैकी हरेश्वर मंदिरात पूजा वगैरे करतोय. गाडीची पूजा चालू आहे. आरती बांधायचा कार्यक्रम चालू आहे. बघून घेतो मी एकदा. आता इकडनं आपली ट्रिप चालू होते. तर तुम्हाला ब्लॉग मध्ये सर्व काही एन्जॉय वगैरे दाखवण्यात येणार आहे. स्किप करू नका, पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत आणि लाईक करायला विसरू नका. चलो भेटू आपण. तर आता ट्रिपची सुरुवात झाली आहे. इकडे आम्ही निघतोय. इकडे कापूर वगैरे लावतोय मस्तपैकी. शेवटच्या सीट मध्ये बस. इकडे नाव जो नाही लिंबू ठेवतोय. बोला महाकाल महाराज की जय. केली आहे स्वतः गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतोय. आमचा कॅशियर भाऊ हितेश पंढरनाथ सोनवणे. तर आता रात्रीचे वाजले 12:30. तर आता मजूत भूक भीक लागलेली. तर आम्ही 8 वाजेपासून निघालोय. थंडी एकदम बेकार कोगाडते तरी घालून फिरतोय. स्वतः मी जेवायला थांबलेलो आहे. कोणती हॉटेल ही? राजस्थानी ढाबा आहे. लावा ताकद आम्ही वाकत. आता आम्ही जेवण वगैरे करू. स्वतः आम्ही जेवण वगैरे करू आणि इकडून आपण डायरेक्ट निघणार इंदोरला. अहो नारजोटे म्हणतो मला. तुम्ही ब्लॉग बघत राहा. तुम्ही आम्ही टाकल्यानंतर बघत राहा. नारजोटे तर काही ब्लॉग मध्ये येत नाहीये. कधी येऊन सांगतो मला व्हिडिओ मध्ये घेत नाही. आता त्याला घेतलं बरं का भाऊ. तर भेटू आपण आता इंदोर मध्ये पोहोचल्यावर. चलो. सो आता खूप टायमानंतर आम्ही चहा पिण्यासाठी टपरी बघत होतो. पण एमपी मध्ये टपरीच नव्हती. भाऊ इकडे काय फुका लाईन करतोय रे. हा बरोबर. इकडे छोडो बरोबर आहे भाऊ. तर फ्रेंड्स आता मस्तपैकी आम्ही चहा घेतलेली आहे. ही चहा तर संपून गेली. पण थंडी एवढी आहे तर दोन तीन चहा प्यायची इच्छा होते. सो चहा सुद्धा गरम झाली. गरम झाली. तर खूप टायमानंतर आम्हाला मस्तपैकी चहाची टपरी भेटली आहे. तर आता आम्ही इकडे चहा एन्जॉय करतोय. आता एक चहा तर संपून गेलेली आहे. पण अजून त्या बोला एक चहा सांगितली. दर्शन पाटीलच्या काही पोट भरलं नाही. 2 चहा सांगून दिली. आणि हे दाजीने एकच चहा वेगळा 2 चहा व्यायचे आवून गेले त्यांच्या. तर चलो आता आपण भेटू आता पुढे. कुठे कुठे आता आपण आता वाजलेले 2. आता आपण ठीक 4-4:30 वाजता परत एकदा चहा प्यायला गाडी थांबवू. परत आपण एकदा भेटू चहा प्यायला. सो तर आता सकाळचे वाजलेले 6. तर खूप बेकार इकडे थंडी आहे. डायरेक्ट असं वाटतंय तोंडातून म्हणजे डायरेक्ट तोंडातून ऑटोमॅटिक सिगरेट फुकल्या ते. एवढी इकडे थंडी काय सांगू तुम्हाला. तू फुकून दाखव रे. इकडे ना हे बाय. थांब इकडे नाही. इकडे एवढी जबरदस्त थंडी डायरेक्ट हरियाणा सारखी. 1 2 3. भाऊ चोपड्याला डेली जिम मारतो म्हणून त्याची इकडे बी जिम बुडवायची काही इच्छा झाली नव्हती. तर भाऊ इकडे बी हिमाचल प्रदेश मध्ये डायरेक्ट जिम मारतोय सकाळ बाजूला. एवढं धुकं आहे एकदम खतरनाक वाला. आणि भाऊ इथं डायमंड बिमंड मारतोय. आता मस्त पैकी पुलप्स मारून झाले. काय रे. हा चहा येते ना. स्वतः आपण एवढं थंडीमध्ये एकदम मस्त चहा एन्जॉय करू. वेदन पाटील बी चहा एन्जॉय करतोय. बघू शकता त्याकडे. तर चलो. तो फ्रेंड्स तर आता आमची एकदम क्वालिटीवाली गुड मॉर्निंग झाली. तुम्ही व्ह्यू बघू शकतात. 1 नंबर क्वालिटी व्ह्यू. डायरेक्ट पूर्ण सगळीकडे धुकं आहे. तोंडातून पण धुकं निघतंय. तर आमच्या गाडीचा एक छोटा झाला आहे. तिला रात्री हवा मारली नव्हती. सो तिचे टायर गेले पंक्चर होऊन. तर इकडे दर्शन आणि ड्रायव्हर दादा मस्तपैकी तिचे पंक्चर काढत आहे. तोपर्यंत आपले पंटर पोरं मस्तपैकी फोटो बिटो शूट करतायत. बघू आपण त्यांचे फोटो काय चालू आहे क्लिक मारायचे कामात. अरे याच्याकडे बघा काय जावं. तर आता इकडे काही दुकान सापडलं नव्हतं. खूप टायमानंतर हे दादा ते उठले. यांना उठवलं गेलं आणि त्याच्यानंतर मग टायरचा पंक्चर काढत होतो. सो आता पंक्चर वगैरे काढतो आणि परत निघतो आपल्या मार्गाने. व्ह्यू तर एवढा क्वालिटी ना डायरेक्ट असं वाटतंय सोडूनच जाऊ नये इकडनं. तर आता बघू आपण पुढचा प्रवास कसा होतो. चलो भेटू लवकरच. तर आता आमच्या गाडीचा पंक्चर वगैरे काढला गेलेला आहे. सो आता आम्ही परत पुण्याने आमच्या ट्रिपला सुरुवात करतोय. यू सरकार आता इकडे एमपी कडे आलोय. मग भाऊचे यू सरकार सुरू झालेलं आहे. युपीचे यू सरकार सुरू केलंय त्यांनी आता.
तर चला आता पुढे काहीतरी आता नको याची बीटी यायला मस्त चांगला सुखाचा प्रवास हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. चलो भेटू लवकरच. आता दुपारचे 12 वाजले होते सो आम्हाला खूप भूक लागून गेली होती तर आम्ही आता राजस्थानी डाब्यावर जेवायला बसून गेलेलो आहे. नाही बस इकडे मस्त राजवाडी जेवण खातोय. काय भाजी आहे नवीन आहे राजस्थानची काय म्हणता येईल एक स्वीट मध्ये नाही ती भाजी कोणती भाजी नाव काय बेसन गट्टा बेसन गट्टा म्हणून काहीतरी भाजी आहे. एक नंबर भाजी दिसते काहीतरी ती ट्राय करू आपण. सो आता जेवण वगैरे झालेलं आहे मस्त क्वालिटी मध्ये त्यांना चहा सांगितली तिने डायरेक्ट कप भरून चहा देऊन दिलेली आहे. टेस्ट एकदम जबरदस्त एक नंबर आणि जेवण आणि याला तर चहा चालत नाही कॉफी मॅन म्हणून याच्या एकदम दुष्काळ पडलाय. आम्ही रात्री 3 ठिकाणी चहा प्यायला जातो. आम्हाला 3 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे चहा मिळाले. त्याच्यात अशी चहा नाही. जास्ती गोड बी नाही जास्ती पिक्की बी नाही म्हणजे त्यांचे फीडबॅक आहे का तुम्ही डायरेक्ट गुगलला फीडबॅक टाकायची इच्छा होते. चहा पावडर कोणता आहे म्हणा नाही रे. सो आता आपण डायरेक्ट भेटू खाटू श्यामला. सो फ्रेंड आता आम्ही फायनली पोचून गेलेलो आहे. अरे तर आता आम्ही फायनली पोचून गेलो. डोळे बघू शकता तुम्ही एवढी झोप लागते गाडीमध्ये ना झोपच पूर्ण झालेली नाही. घोड्या गोड्या बिड्या खातोय ना रे खरे काय खातोय तू घोड्या हा इकडे बघा यांच्या आता आहे ना डोळ्यांची तानातानी सुरू झाली. इकडे मस्त पैकी बॅगा बुगा खाली होणार आहे. इथे सोनवणे हो इथे सोमानी आपलं काम एकदम पार पाडा व्यवस्थितरित्या हो बॅग सगळ्यांनीच काढा मजा मारायची. हा आता आमचा असा प्लॅन वाटतोय की पहिले रूम मध्ये जाऊ. रूम वगैरे बघितला गेला की तिकडे 1 ते 2 तास झोप झाली नाही म्हणून झोप करून घेऊ. तर आता आपण मस्तपैकी आपल्या रूम मध्ये एंट्री करतोय. खूप टायमानंतर रूम भेटला सो आता आम्ही रूम मध्ये एंट्री करू. बघू रूमची काय हालत आहे चांगला असेल तर. ओ बापरे इधर तर ब्लँकेट लाईट लगा ना तू रूम असं आहे का. हा ठीक आहे ये बी चालेल आम्हाला. मस्तपैकी इकडे सोय मध्ये रूम आहे आमच्या. मस्तपैकी छोटासा मिरर आहे बांग बिंग पाडायला. सो आता मस्तपैकी तयारी बियारी करू. एक तर झोप लागली तर झोपू नाही तर तयारी करून डायरेक्ट आपण निघूया मंदिराकडे. चलो तर आता आमचं आराम वगैरे रेस्ट करून झालेलं आहे. मस्तपैकी झोप काढली आम्ही मस्तपैकी आंघोळ केली गरम पाण्याने. इकडे एवढी बेकार थंडी आहे काय सांगू तुम्हाला. तर आता मस्तपैकी खाटू श्यामच्या मंदिरात जातो आम्ही. तिकडे दर्शन घेतो आणि तिकडे काय आहे मंदिर काय आहे तिकडचं रहस्य काय ते सगळं तुम्हाला मी दाखवतो या ब्लॉग मध्ये. चलो भेटू तिकडे लवकरच. तिकडे आहे तर मंदिरात जायच्या आधी आम्ही विचार केला की मस्तपैकी काहीतरी थंडी वाजते तर गरम काहीतरी खाऊन घेऊ. सो इकडे मस्त गरम गरम मूग भजी चालू होती ती आम्ही खाल्ली. आणि त्याच्यानंतर इकडे नवीनच काहीतरी आयटम आहे हा आपल्याकडे जी डेमसी मिरची राहते त्याचा हा बनवला जातो काहीतरी पकोड्यासारखा टाईप आहे तर तो पण आम्ही खाल्ला. एक नंबर लागला. इकडे दर्शन एकदम शेंबूड बिंबूड ओढतोय एकदम खतरनाक तिकट लागले त्याला तरी आम्हाला अजून खायचे कारण की खूप थंडी इकडे. पण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट आता लवकरच आलेली आहे. जय श्री श्याम खाटू श्याम. तर आमच्या सिद्धांत माळीने मस्तपैकी देवासाठी नारळ वगैरे घेतलेलं आहे. या साईडला काय अजून 2 नारळ आहेत. त्याच्या मम्मीने मस्तपैकी त्याला नारळ बिरड व्हायला लावलेलं आहे. सो देवदानी आम्ही काही कमी करत नाही. देवदानी पण करायची मजा बी मारायची सगळी मजा करायची. हा म्हणून पुढे चालत राहायचं. बरोबर सगळं देवाच्या भरोश्यावर सोडून द्यायचं. देव सगळ्यांचे चांगला करत असतो. सो आता आपण मंदिरात भेटू. चलो आता आपण डायरेक्ट मंदिरात भेटू. तुम्हाला मंदिराचा सगळा परिसर दाखवतो. चलो तर आपल्या प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालेला आहे. आपण खाटू श्यामला जाणार होतो तर आता पहिले तोरण गेटला जाणार आहे. खाटू श्याम हा तोरण गेट इथून फक्त 1 किलोमीटर आहे. सो तिकडे याला नारळ व्हायचं होतं तर तिकडे नारळ वगैरे वाहून तोरण गेट वरून आम्ही इकडे निघणार आहे. कुठे रे खाटू श्यामला. सो आपण लवकरच भेटून. थंडी एवढी मोकार आहे ना काय सांगू. आणि त्या थंडीमध्ये आहो रिक्षा बघून घ्या तुम्ही काय वाईब आहे डायरेक्ट वाईब. डायरेक्ट राजस्थान मध्ये ना असं वाटतं ना गैर क्वालिटी आहे. डायरेक्ट टाइमपास म्हणून एकदम फिरायला 1 नंबर आहे. काहीतरी वेगळं वातावरण. हा आणि क्लायमेट 1 नंबर आहे. तुम्ही एकदा जर विजिट केलं असं वाटेल इकडे डायरेक्ट नुसतं स्वेटर बिटर पकडून डायरेक्ट फिरू. पण आम्ही बिना स्वेटरचे फिरतोय बघू शकता. मस्त शाल एकदम क्वालिटी मध्ये काढलंय रे तुझे का डोळे फिरले. आता चलो भेटू मग आपण तोरण गेटला. तो आता फायनली आपण पोचून गेलेलो आहे. तर आमचा जो प्लॅन झालेला होता तो फायनली सक्सेस झालेला आहे. फायनली आता आम्ही खाटू श्यामला पोचून गेलोय. इकडे बघू शकता आपण जय श्री श्याम. इकडे अशा प्रकारे काहीतरी वाद्य असतं जसं आपल्याकडे ढोल ताशे वगैरे राहतात. 1 नंबर क्वालिटी बिल्ड आहे. आणि वाईफ तर विचारू नका. आमची
पब्लिक फुल खुश आहे, डायरेक्ट फुल एन्जॉय करते. चलो आता आपण इकडे नारळाला बांधण्यासाठी इकडे झेंडा घेतला. तर झेंडा इन शॉर्ट म्हणजे ध्वज. तर खाटू श्याम बाबा त्यांचा हा ध्वज आहे. तर इकडे यांचे जे म्हणजे विष वगैरे असेल ती इकडे नारळाला बांधून इकडे ध्वजाला बांधण्यात येईल. आणि हा ध्वज या श्री श्याम शरणमच्या दरबारामधून तिकडे खाटू श्यामच्या मंदिरापर्यंत आम्हाला पायी जायचं आहे. सो आपण बघू आता पुढे काय करतो. तर आता या साईडने आमची पदयात्रा सुरू झालेली आहे. इकडे मस्तपैकी ध्वज वगैरे घेतलेला आहे. भाऊ फुल एन्जॉय करताय. आता मला खाटू श्यामच्या मंदिरात पोहोचायचे. सो गाईज आता आम्ही फायनली मंदिरात चाललोय. हे 2 जणांनी झेंडे वगैरे घेतले, पाठपूजा सर्व घेतले गेले आमचा. आता अरे का सहारा. तर आम्ही गुलाब घेतलेले सर्वांनी. त्याचा विशेष असं आहे की आमच्याकडे 3 अत्तर दिलेले पूजेसोबत. त्याच्यातले हे जे गुलाबचे जे अत्तर आहे ते गुलाबवर टाकायचं आणि ते बाबांच्या चरणी अर्पण करायचं. आणि जे पिवळ्या कलरचे आहे ते दरबारमध्ये द्यायचं आणि जे हिरवं आहे ते आपण घरी आपल्या देवघरात ठेवायचं. असं त्याच्या मागचा अर्थ आहे तो. सगळ्यांनी आम्ही 7 जणांनी मस्तपैकी फुल घेऊन घेतलेलं आहे. आणि आमची यात्रा एकदम मस्त पद्धतशीर पार पडते. थंडी एकदम कडकडाट लागते आणि जायला खूप इंटरेस्ट येतोय. हा आता संध्याकाळचे वाजलेले 7-7:30, पण असं वाटतंय की सकाळचे 6 वाजलेले. पण एक नंबर क्वालिटी व्ह्यू आहे आणि नेचर तर एवढं भारी आहे. एकदम सगळीकडे शांतता आहे, सगळीकडे एकदम माइंड फ्रेश होतोय. तर चला भेटू खाटू श्याम मंदिरात आता. बाबा श्याम हमारा बोलो काटू नरेश की जय. तर आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत गेलेलो आहे. समोर आपले खाटू श्याम बाबा दिसत आहेत आपल्याला. तर आपण बघू, खूप गर्दी आहे. सो तर आता आमचं दर्शन होऊन गेलेलं आहे एकदम क्वालिटीमध्ये. आता देवाची आरती चालू आहे. मनाप्रमाणे काल दर्शन झालं नव्हतं, तर आमचं आज दर्शन झालंय मनाप्रमाणे. आज देवांचा ब्लॉग इथं क्लोज होतोय. डे 2चा ब्लॉग बघायला विसरू नका, त्याच्यात खूप मस्ती आणि एन्जॉय झाला.